हो. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. 11वा अध्याय आपण सॉरी 8वा अध्याय आपण पाहतोय, अक्षर ब्रह्मयोग. तर 11व्या श्लोकापासून मी आज वाचतीये. यदक्षरं वेदविदो वदन्ति विश्यन्ति यद्यत्तयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यै चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. म्हणजे वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंद घन रूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात, आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो, असे भगवान अर्जुनाला सांगतायत. तर वेदवित म्हणजे काय? तर ज्यामुळे परमात्म्याचे ज्ञान होते त्याला वेद म्हणतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. 4 वेद आहेत. तर या 4 वेदामध्ये या वेदांचे तात्पर्य जो जाणतो ते वेदवित थोडक्यात. आणि ते ज्ञानी महात्मे पुरुष हेच वेदवित म्हणजे वेदाचे यज्ञार्थ ज्ञाते होत. तर हे महात्मे काय म्हणतात, की हे महात्मे म्हणतात की हे अक्षर आहे. हे वेद जे आहेत ते अक्षर आहेत, म्हणजे हे असे एक महान तत्व आहे की ज्याचा कोणत्याही अवस्थेत कधीही कोणत्याही रूपात क्षय होत नाही. ते नेहमी अविनाशी एकरस आणि एकरूप राहते. 12व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकातही ज्या अव्यक्त अक्षराच्या उपासनेचे वर्णन आहे तेथेही याचाच प्रसंग आहे. येत अक्षरम निर्देशम सांगितले ना, ते एक अक्षरच आहे. आता वीतरागा म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आसक्तीचा पूर्ण अभाव झालेला आहे ते वीतराग होत. असा वीतरागी तीव्र वैराग्यवान परमात्म्याच्या प्राप्तीला प्राप्त ब्रह्मामध्ये स्थित असलेला, तसेच उच्च श्रेणीच्या साधनांनी संपन्न असा जो संन्यासी महात्मा आहे त्याला इथे आपण वीतरागा असे म्हटले आहे. विश्यंती म्हणजे काय हो? तर विश्यंती म्हणजे परमात्मा हा तर आपले स्वरूप असल्याचे नित्य प्राप्तच आहे. त्या नित्य प्राप्त तत्वामध्ये जो अप्राप्तीचा भ्रम होतो, तो अविद्यारूपी भ्रम नष्ट होणे म्हणजे त्यामध्येच प्रवेश करणे होय. म्हणजे विश्यंती असा त्याला शब्दप्रयोग केलेला आहे. आता हे सगळ्यात महत्वाचं इथं हा फार मुद्दा महत्वाचा आहे की ब्रह्मचर्याचे आचरण म्हणजे काय हो? आपल्याला ब्रह्मचर्य म्हणजे आठवतं ते एकच, पण ब्रह्मचर्य म्हणजे हा फार विस्तृत अभ्यासाचा विषय आहे. ज्याविषयी वेदवेत्ते लोक उपदेश करतात आणि वीतरागी असे पुरुष ज्याच्यामध्ये अभेद भावनेने प्रवेश करतात, त्यात ब्रह्माचे वाचक यत हे पद आहे. त्याच ब्रह्माला प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्मचारी हे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करत असतात, असा याचा भावार्थ आहे. ब्रह्मामध्ये अथवा ब्रह्माच्या मार्गामध्ये संचार करणे, ज्या साधनांनी ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावर पुढे जाता येते त्याचे आचरण करणे, असा ब्रह्मचर्य याचा वास्तविक अर्थ आहे. ब्रह्मचर्य आश्रमातील आश्रम धर्माच्या रूपामध्ये अवश्य पालन करण्यासाठी जी साधने सांगितली आहेत त्यांनाच ब्रह्मचर्याचे व्रत असे म्हटले जाते. आणि साधारणपणे अवस्था भेदाने सर्व साधकांनी यथाशक्ती त्याचे पालन केले पाहिजे. आता ब्रह्मचर्य म्हटल्यानंतर सर्व ठिकाणी सर्व प्रकारच्या स्थितीमध्ये नेहमी मन, वाणी आणि कर्म ह्या तिन्हीची विवेकता ठेवून त्याचा विवेकता ठेवून त्याचा त्याग करणे याला ब्रह्मचर्य म्हणतात. साधारण मनात आलं की बोललं असं आपण करून टाकतो, पण मनात ठेवून, मनात त्याची विवेकता ठेवून त्याचा जर आपण त्याग केला त्या बोलण्याचा, तर आपण मनावर ब्रह्मचर्य ठेवलं असं समजू शकतो. इथे असा हा पॉइंट दिलेला आहे त्यांनी. तसंच वाणी, मन, वाणी, कर्म सगळ्या सगळ्या ह्याच्याच ब्रह्मचर्य ठेवायचं आहे आपल्याला. आश्रम व्यवस्थेचे ध्येय हेही ब्रह्माचीच प्राप्ती होय. ब्रह्मचर्यामध्ये आश्रम व्यवस्था ही सांगितली आहे, आणि त्याच्यामध्ये ते आश्रम व्यवस्था ही ब्रह्मचर्याची पहिली पायरी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये विशेष सावधपणे ब्रह्मचर्याच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठीच असे म्हटले आहे की ब्रह्माची इच्छा असणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात. या वाक्याद्वारे
भगवंतांनी अशी प्रतिज्ञा केली आहे की वरील सर्व वाक्यांमधून ज्या परब्रह्म परमात्माचा निर्देश केला आहे ते ब्रह्म कोणते आहे आणि अंतकाळी कशा प्रकारे साधन करणारा मनुष्य ते प्राप्त करून घेतो, ही गोष्ट आता मी तुला सांगतो, असे भगवान अर्जुनाला सांगतायत. 12. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुद्ध च मूर्ध्याध्यायात मनः प्राणम आस्थितो योग धारणा. त्याचबरोबर ह्याच्याच बरोबरचा हा दुसरा 13वा श्लोक पण आहे, कारण त्याचा दोन्हीचा अर्थ आणि हे एकमेकाला संलग्न आहे. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. तर काय म्हटलं या दोन्ही श्लोकांमध्ये? सर्व इंद्रियाची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मा संबंधी योग धारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षर रूप ब्रह्माचा उच्चार करीत करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. आता इथे सर्व द्वार रोखणे म्हणजे काय हे फार महत्वाचं आहे. श्रोत्रादी 5 ज्ञानेंद्रिये आणि वाणी आदी 5 कर्मेंद्रिये या 10 इंद्रियांकडून विषयाचे ग्रहण होते. इंद्रिय कोणते, काय, कसे हे जर वर्णन करत बसलं तर आपला एक तास जाईल, त्यामुळं इथे जे लिहिलंय मी तेवढंच वाचतेय. याशिवाय त्यांची राहण्याची म्हणजे हे सगळे इंद्रिय आणि त्यांचे द्वार असं हे त्याचं हे. याशिवाय त्याची राहण्याची स्थाने यालाही द्वार असेच म्हणतात. ही इंद्रिये बाह्य विषयापासून बाजूला घेऊन म्हणजे पाहणे, ऐकणे इत्यादी सर्व क्रिया बंद करून तसेच इंद्रियांचे गोलक सुद्धा रोखून धरून इंद्रियाच्या वृत्ती अंतर्मुख करणे म्हणजेच सर्व द्वाराचा संयम करणे होय. यालाच योगशास्त्रात प्रत्याहार असे म्हणतात. प्रत्याहार शब्द सुद्धा इथे महत्वाचा आहे. तर हृदयेश मनोहृदी निरुद्धच. हृदी म्हणजे आपलं हृदय. हे हृद्देश म्हणजे काय तर आणि हृद्देशामध्ये स्थिर करणे म्हणजे काय तर नाभी व कंठ यांच्यामधील स्थान ज्याला हृदय कमल असेही म्हणतात आणि जे मन व प्राण यांचे निवासस्थान मानले आहे तो हृद्देश होय. इकडे तिकडे भटकणाऱ्या मनाला संकल्प विकल्प यांनी रहित करून हृदयामध्ये निरुद्ध करणे म्हणजेच ते हृद्देशामध्ये स्थिर करणे होय. प्राणांना मस्तकामध्ये स्थापित करण्यास सांगण्याचे तात्पर्य काय आहे म्हणजे प्राण आपण मस्तकात कसे स्थापन करायचे तर मनाला हृदयामध्ये रोखल्यानंतर प्राणांना ऊर्ध्वगामी नाडीच्या द्वारे हृदयाच्या वर मस्तकामध्ये स्थापित करण्यास सांगितले आहे. असे केल्यामुळे प्राणांच्या बरोबर मन सुद्धा तेथेच जाऊन स्थित होते. आता हे सगळा योग करणाऱ्यांचा भाग आहे. त्याच्यामध्ये योगाभ्यास खूप असला पाहिजे तरच आपण ते करू शकतो. वरील प्रकारे इंद्रियांचा संयम आणि मन व प्राण हे मस्तकामध्ये व्यवस्थितपणे निश्चल होणे म्हणजेच योग धारणेमध्ये स्थित होणे होय. आत्मन या पदाने असे दाखविले आहे की येथे परमात्म्याशी संबंध असणाऱ्या योग धारणेचा हा विषय आहे. अन्य देवतादी विषयक चिंतनाशी किंवा प्रकृतीशी चिंतनाशी संबंध ठेवणाऱ्या धारणेचा हा विषय नाही. येथे ओंकाराला एकाक्षर असं म्हटलंय. का म्हटलंय तसं आणि ब्रह्म म्हणजे नेमकं काय तर मनाद्वारे दोन्ही कामे एकदम नक्कीच होऊ शकतात. कसं होतं ते सगळं सांगितलंय. आणि ओंकाराला एक अक्षर का म्हटलंय आधी एक सांगते मी. 10व्या अध्यायातील 25व्या श्लोकातही ओंकाराला एक अक्षर असे म्हटले आहे. याशिवाय हे अद्वितीय अविनाशी अशा परब्रह्म परमात्म्याचे नाव आहे. नाम व नामी याच्यामध्ये वास्तविक अभेद मानलेला आहे. म्हणून ओंकाराला एक अक्षर व ब्रह्म असे म्हणणे उचित होय. हे कठोपनिषदामध्ये पण असंच सांगितलंय की हे अक्षरच ब्रह्म होय, हे अक्षरच परम होय, हे अक्षरच जाणल्यावर ज्याला जी इच्छा असते त्याची ती इच्छापूर्ती होते. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो अर्जुनाला सुद्धा आणि आपल्याला सुद्धा की वाणी इत्यादी इंद्रिये व मन हे थांबवल्यावर तसेच प्राणमस्तकामध्ये स्थापित झाल्यावर
मग ओंकाराचे उच्चारण कसे होऊ शकेल? वाणी पण सांगायला सांगितली तुम्ही, वाणीचं द्वारे बंद करायला सांगितलंय. मग पुन्हा ओंकाराचं उच्चारण शेवटी कसं होईल? इथे वाणीने उच्चारण करण्यासाठी सांगितलेले नाही. उच्चारण करण्याचा अर्थ मनाने उच्चारण करणे असेच आहे. मग मनाने उच्चारण करताना त्याचा अर्थस्वरूप असलेलं ब्रह्माचं चिंतन कसं होईल? तर मनाद्वारे दोन्ही कामे एकदम नक्कीच होऊ शकतात. बघा बरं, आपण वाचताना समजा आपण विष्णू म्हटलं तर साधारण आपल्या मनात जी असलेली विष्णूची मूर्ती आहे ती आपल्या चिंतनात बरोबर येते. तसंच परमात्म्याचे नाव ओम आणि त्याचा मनाने उच्चार करताना त्याच्याबरोबर ब्रह्माचे चिंतन करण्यामध्ये कोणतीही बाधा येत नाही. उलट मनाने नामाने उच्चारण हे नामीच्या चिंतनात सहाय्यक असते. महर्षी पतंजली यांनी पण म्हटलंय की ध्यानाच्या काली सवितर्क समाधीपर्यंत शब्द अर्थ आणि तद्विषयक ज्ञान याचा विकल्प मनात असतो. म्हणून ज्याचे चिंतन केले जाते त्याचे वाचक असलेले नाम हे मनाच्या संकल्पामध्ये राहणे हे स्वाभाविक होय. तर त्याचेच नाव प्रणव ओम आहे. त्या ओमचा जप करीत त्याचा अर्थ असलेल्या परमात्म्याचे चिंतन करावे. इथे आता परमगती प्राप्त करून घेणे म्हणजे काय? निर्गुण निराकार असे ब्रह्म अभेद भावनेने प्राप्त होणे म्हणजे परमगती होणे. कायमचे मुक्त होणे, मुक्तिलाभ करून घेणे, मोक्ष प्राप्त होणे अथवा निर्वाण ब्रह्म प्राप्त होणे असेही म्हणतात. तर अशा प्रकारे निराकार सगुण परमेश्वराच्या आणि निर्गुण निराकार असलेल्या ब्रह्माचे उपासक असलेल्या योग्याच्या अंतकालीन गतीचे प्रकार व फळ सांगितले आहेत. परंतु ज्यांनी पूर्वीपासून योगाचा अभ्यास करून मनाला स्वाधीन केलेले नाही असे पुरुषच अंतकाली अशा प्रकारचे साधना करू शकतात. म्हणजे ज्यांनी योगाची साधना केलेली आहे त्यांना हे सर्व जमेल. पण आपल्यासारख्यांचं काय? असे मग सामान्य मनुष्यांकडून अंतकाळी अशा प्रकारे सगुण निराकाराचे व निर्गुण निराकाराचे साधन केले जाणे फारच कठीण आहे. म्हणून सुगमपणे परमेश्वराच्या प्राप्तीचा उपाय काय आहे हे जाणण्यासाठी भगवंत आपले नित्य निरंतर स्मरण हाच आपल्या प्राप्तीचा मार्ग सुगम उपाय आहे असे सांगत आहेत. हा 14वा श्लोक त्याच्यासाठीच आहे. अनन्य चेता सततम यो मां स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. म्हणजे हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्य चित्त होऊन नेहमी पुरुषोत्तमाचे स्मरण करतो त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणारा आहे. मग स्मरण करताना मग ते पुन्हा स्मरण कसं? तर परमप्रेम आणि श्रद्धा यांच्याबरोबर निरंतर भगवंताचे स्वरूप किंवा त्याचे नाव, गुण, प्रभाव आणि लीला इत्यादींचे चिंतन करीत राहणे म्हणजेच त्याचे स्मरण करणे होय. अनन्य अनन्य भावनेने भगवंताचे चिंतन करणारा प्रेमी भक्त जेव्हा भगवंताचा वियोग सहन करू शकत नाही तेव्हा भगवंतालाही त्याचा वियोग असह्य होऊन जातो. आणि जेव्हा भगवंताला स्वतःच भेटण्याची इच्छा होते तेव्हा कोणतीही अडचण राहत नाही. याच हेतूने अशा भक्ताला भगवंत हा सुलभ आहे असे म्हटले आहे. विठ्ठलाच्या अभंगामध्ये म्हणा, विठ्ठलाच्या कथेमध्ये म्हणा, ही बाब आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात येते की विठ्ठल सुद्धा भक्तांना भेटायला आपण होऊन जातो आणि ते गेलेले आहेत. तसे नित्य निरंतर स्मरण करणाऱ्या भक्ताला भगवंत हा सुलभ आहे असे मानले तरी नित्य निरंतर स्मरण सहजच होणे शक्य आहे काय हो? तर हो, हे असं पण शक्य आहे. त्याची आपल्याला सवय लावून घ्यायची. हे मागच्या पूर्ण या 8व्या अध्यायामध्ये तेच पाहतोय. ज्यांना भगवंताबद्दल आणि भगवंताची प्राप्ती झालेल्या महापुरुषाबद्दल परमश्रद्धा आणि प्रेम आहे, ज्यांना असा दृढ विश्वास वाटतो की नित्य निरंतर चिंतन केल्याने भगवंत भेटणे हे सुलभ आहे, अशा त्या लोकांना भगवत कृपेमुळेच भगवंताचे नित्य निरंतर स्मरण होणे हे सहज शक्य आहे. परंतु ज्याच्यामध्ये श्रद्धा व प्रेम यांचा अभाव आहे, हे भगवंताचे गुण प्रभाव जाणत नाही आणि ज्यांना महत् संगाचे सद्भाग्य प्राप्त झालेले नाही त्यांच्याकडून भगवत चिंतन नित्य निरंतर होणे कठीण आहे हे नक्कीच. मग त्या भगवंताचं नाम आपले
ओठावर नेहमी किंवा मनात चिंतनात नेहमी राहावं, ह्याच्यासाठी वेगवेगळे उपाय आपल्याला करण्याला सांगितलंय भगवंतांनी. भगवंताचे नित्य निरंतर चिंतन झाल्यामुळे भगवत प्राप्ती सुलभ होते, असे प्रतिपादन केले. अशा पुरुषाचा पुनर्जन्म होत नसल्याचे सांगून भगवंत असे दाखवित आहेत की भगवंताची प्राप्ती झालेल्या महापुरुषांना भगवंताचा पुन्हा कधीही वियोग होत नाही. मामोपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानस संसिद्धिम परमांगताः. परमसिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखांचे अगर असलेल्या या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाहीत. परमसिद्धी म्हणजे काय? महात्मा कुणाला म्हटलं इथे? तर अतिशय श्रद्धेने व प्रेमाने नित्य निरंतर भजन ध्यान याचे साधन करीत करीत साधनाची पराकाष्ठा रूपी स्थिती प्राप्त होते. ती प्राप्त झाल्यावर मग कोणतेही साधन करण्याचे उरत नाही आणि तात्काळ त्याला भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. त्या पराकाष्ठेच्या स्थितीला परमसिद्धी असे म्हणतात. भगवंताच्या ज्या भक्तांना ही परमसिद्धी प्राप्त होते त्या ज्ञानी भक्तांच्या साठी महात्मा हा शब्दांचा प्रयोग इथे केलेला आहे. मग पुनर्जन्म म्हणजे काय? मामुपेत्य पुनर्जन्म किंवा पुनरावर्ती नर्जुन पुनर्जन्म आपण कशाला म्हणायचं, काय म्हणायचं, आणि त्याला दुःखाचे घर आणि अशाश्वत असे का म्हटले आहे? जीव जोपर्यंत भगवंताला प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत कर्मामुळे परवश होऊन त्याचे एक योनी सोडून दुसऱ्या योनीमध्ये जन्म घेणे संपत नाही. म्हणून मेल्यानंतर कर्मामुळे परवश होऊन देव, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी योनीमधील कोणत्याही योनीमध्ये जन्म घेणे याला पुनर्जन्म असे म्हणतात. आणि अशी कोणती योनी नाही की जी दुःखपूर्ण व अनित्य नाही. म्हणजे जन्म आहे तर मरण आहेच, म्हणजे मृत्यू आहेच, हे सगळं शाश्वत नाही. जीवन हे अनित्य असल्याचे प्रमाण म्हणजेच मृत्यू होय. जीवनामध्ये ज्या वस्तूचा संयोग होतो त्यातील कोणतीही वस्तू नेहमी एकसारखी राहणारी आणि नेहमी संयुक्त राहील अशी नाही. जी वस्तू आज सुख देणारी वाटते उद्या तिचेच रूप बदलल्यावर किंवा तिच्याविषयी आपली भावना बदलल्यावर ती दुःखदायक होते. मनुष्य जिला जीवनामध्ये सुखदायक मानतो अशा वस्तूंचा नाश झाल्यावर किंवा जेव्हा तिला सोडून मरावे लागते तेव्हा तीही दुःखदायक होते. याचबरोबर प्रत्येक वस्तू किंवा स्थिती याच्यामध्ये कमतरता जाणवल्यास किंवा तिचा विनाश होईल अशी शंका आल्यास ती नेहमी दुःख देणारी ठरते. सुखरूपी दिसणाऱ्या वस्तूंचा संग्रह व भोगाबद्दल आसक्ती याच्यामुळे जी पापे केली जातात त्याचा परिणाम म्हणून नाना प्रकारचे कष्ट व नरक यातना यांची प्राप्ती होते. अशा प्रकारे पुनर्जन्मामध्ये गर्भापासून मृत्यूपर्यंतच्या स्थितीमध्ये दुःखच दुःख असल्यामुळे त्याला दुःखाचे घर असे म्हटले आहे. आणि कोणत्याही योनीतील व त्या योनीमध्ये प्राप्त झालेल्या भोगातील संयोग हा नेहमी न राहणारा असल्याने त्याला अशाश्वत म्हणजे क्षणभंगूर असे म्हटले आहे. मग असे वर सांगितलेले जे योगी महापुरुष महात्मे आहेत त्यांचा पुनर्जन्म का होत नाही? तर अनन्य प्रेमी भक्तांना भगवंताची प्राप्ती होते म्हणून त्यांना पुनर्जन्म होत नाही. एकदा ज्याला सर्व सुखाचा अनंत सागर, सर्वांचा परमाधार, परम आश्रय परमात्मा, परमपुरुष अशा भगवंताची प्राप्ती होते त्याला पुन्हा कधीही कोणत्याही परिस्थितीत भगवंताचा वियोग होत नाही असा नियम आहे. म्हणून भगवत प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा त्याला या जगात जन्म घ्यावा लागत नाही असे म्हटले आहे. 16वा श्लोक बघूया. आब्रह्म भुवनाल्लोका पुनरावर्तिनोर्जुन मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. भगवत प्राप्ती झालेल्या महात्म्या पुरुषांचा पुनर्जन्म होत नाही या विधानातून असे प्रगट होते की दुसऱ्या जीवांना पुनर्जन्म मिळतो. म्हणून हे जाणण्याची इच्छा वाटते की कोणत्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या जीवांना परत यावे लागते. त्यावर भगवंत असे म्हणतात की हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत. बरं का? ब्रह्मलोकापर्यंतचे म्हटले इथे त्यांनी. तर ब्रह्मलोकापर्यंतचे म्हणजे काय हा सुद्धा इथे महत्वाचा मुद्दा आहे. तर ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत, परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहे. ते ब्रह्मदेवापर्यंत जरी आपण गेलो तरी आपण अनित्यच आहोत. इथे ब्रह्मलोक हा शब्द कशाचा वाचक आहे? तर
चतुर्मुख ब्रह्मदेव सृष्टीच्या आरंभी भगवंताच्या नाभी कमलातून उत्पन्न होऊन संपूर्ण सृष्टीची रचना करतो. त्याला प्रजापती, हिरण्यगर्भ आणि सूत्रात्मा असेही म्हणतात. याच अध्यायामध्ये त्याला अधिदैव असे म्हटले आहे. तो ज्या ऊर्ध्वलोकी निवास करतो त्या विशिष्ट लोकाचे नाव ब्रह्मलोक होय. आणि ब्रह्मलोकासहित त्याच्या खाली जितके विभिन्न लोक आहेत त्या सर्वांचा समावेश येथे ब्रह्मलोकात केलेला आहे. तर पुनरावर्ती म्हणजे काय? वारंवार नष्ट होणे आणि उत्पन्न होणे हा ज्याचा स्वभाव असतो आणि ज्याच्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांची मुक्तता होणे हेही निश्चित असते, हेही निश्चित नसते, त्या लोकांना पुनरावृत्ती असे म्हणतात. ब्रह्मलोकापासून सर्व लोक पुनरावर्ती आहेत असे सांगितले आहे. परंतु ते पुनरावर्ती कसे आहेत यावर भगवंत ब्रह्मदेवाच्या रात्र व दिवसाच्या अवधीचे वर्णन करून सर्व लोकांची अनित्यता सिद्ध करीत आहेत. मग हे कसं आहे समजून सांगण्यासाठी हा श्लोक आहे. सहस्त्र पर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदुः रात्रीम युग सहस्त्रांतान देहो रात्र विदो जनाः. इथे ब्रह्मदेवाची एक रात्र आणि एक दिवस याचा मोजमाप फारच व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. ते आपल्याला बघण्यासारखे आहे. तर सहस्त्र म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगांचा असून रात्र ही 1000 चतुर्युगांची असते. म्हणजे आपल्यासारखी दिवस आणि रात्र नाही 24 तासांची. तर तिथे 1000 चतुर्युग, चतुर्युग मध्ये पण पुष्कळ युगांचा समावेश आहे. ते आपण पुढे बघू. जे योगी हे तत्वतः जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होत. तर सहस्त्रयुग हा शब्द केवढ्या कालाचा वाचक आहे हे पाहूया आपण. येथे युग हा शब्द दिव्य युगांचा वाचक आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग या चारही युगांचा काल एकत्र केल्यावर जे दिव्य युग होते हे देवांचे युग आहे. म्हणून याला दिव्य युग असे म्हणतात. या देवांच्या कालाचे परिमाण आपल्या काळाच्या परिमाणापेक्षा 360 पट अधिक मानले जाते. म्हणजे आपले एक वर्ष म्हणजे देवाच्या 24 तासांचा एक रात्र व दिवस आपली 30 वर्षे म्हणजे देवाचा एक महिना. बर का? आपली 30 वर्षे म्हणजे देवाचा एक महिना व आपली 360 वर्ष म्हणजे त्याचे एक दिव्य वर्ष होय. अशा 12,000 दिव्य वर्षांचे एक दिव्य युग होते. याला महायुग व चतुर्युग असेही म्हणतात. या संख्येची बेरीज केल्यावर हे युग म्हणजे आपली 43,20,000 वर्षे होतात. दिव्य वर्षाच्या हिशोबाने 1200 दिव्य वर्षांचे आपले कलियुग, 2400 वर्षाचे द्वापर युग, 3600 वर्षांचे त्रेतायुग व 4800 वर्षांचे कृतयुग असते. म्हणजे एकूण 12,000 वर्षे होतात हे एक दिव्य युग होय. अशा 1000 दिव्य युगांनी ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तेवढ्याच युगांनी एक रात्र होते. असे हे एक दिव्य युग म्हणजे अशा 1000 दिव्य युगांचा म्हणजे आपल्या 4 अब्ज 32 कोटी वर्षांचा ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो आणि तितकीच मोठी त्यांची रात्र असते. मनुस्मृतीच्या प्रथम अध्यायातील 64व्या श्लोकापासून 73व्या श्लोकापर्यंत या विषयाचे आणखी विस्तृत वर्णन केलेले. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा कल्प किंवा सर्ग आणि रात्रीला प्रलय असे म्हणतात. म्हणजे दिवसाला कल्प किंवा सर्ग आणि रात्रीला प्रलय म्हणतात. अशा 30 रात्री दिवसांनी ब्रह्मदेवाचा एक महिना, अशा 12 महिन्यांचे एक वर्ष आणि अशा 100 वर्षांचे ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य असते. ब्रह्मदेवाची रात्र व दिवस याचे परिमाण सांगून भगवंतांनी असे दाखविले आहे की अशा प्रकारे ब्रह्मदेवाचे जीवन आणि त्याचा लोक सुद्धा सीमित व कालाची मर्यादा असलेला आहे. ज्याला आयुष्य आहे तो संपणार आहे. म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मलोक सुद्धा संपणार आहे म्हणून तोही अनित्यच आहे असे भगवान म्हणताय. तर त्याच्या खालील लोक आणि त्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांचे शरीर सुद्धा अनित्य असेल तर यात काही शंका नाहीये. ब्रह्मदेवाची रात्र व दिवसाची कालमर्यादा जाणल्यावर मनुष्याला ब्रह्मलोक आणि त्याच्या आतील सर्व लोकांच्या अनित्यतेचे ज्ञान होते. मग त्याला ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजते की
जर लोकच अनित्य आहेत तर मग तेथील भोग हे अनित्य व विनाशीच होत, म्हणजे विनाशित असतात. आणि जी वस्तू अनित्य आणि विनाशी असते ती स्थायी सुख देऊ शकत नाही. म्हणून या लोकीच्या व परलोकीच्या भोगांबद्दल आसक्त होऊन ते प्राप्त करण्याची धडपड करणे आणि मनुष्य जीवन प्रमादामध्ये घालून ते फुकट दवडणे हा मोठा मूर्खपणा आहे. मनुष्य जीवनाचा काळ फारच थोडा आहे. म्हणून भगवंताचे चिंतन प्रेमाने निरंतर करून लवकरात लवकर त्याला प्राप्त करून घेणे हाच शहाणपणा होय. आणि यातच मनुष्य जन्माचे साफल्य आहे. ते अशा प्रकारे जाणतात. तेच दिवस रात्र रूपी काळाचे तत्व जाणून आपल्या अमूल्य काळाच्या साफल्याचा लाभ घेणारे आहेत महात्मा लोक. ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीचे परिमाण सांगितले. आता त्या ब्रह्मदेवाच्या दिवस व रात्रीच्या प्रारंभी वारंवार होणाऱ्या सर्व भूतांची उत्पत्ती व प्रलय याचे वर्णन करीत भगवंत आता ते सर्व अनित्य असल्याचे सांगतात. अव्यक्ताद्व्यक्तय सर्वा प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवा व्यक्त संज्ञके. म्हणजेच सर्व चराचर भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजेच ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरातच विलीन होतात. इथे सर्व विशेषणाबरोबर व्यक्तय हे म्हणजे काय? जी वस्तू इंद्रियाद्वारे जाणली जाऊ शकते तिचे नाव व्यक्ती होय. भूत प्राणी हे सर्व जाणले जाऊ शकतात. म्हणून देव, मनुष्य, पितर, पशु, पक्षी इत्यादी योनीमध्ये जितके म्हणून व्यक्त रूपात असणारे देहधारी प्राणी आहेत त्या सर्वांचे वाचक इथे सर्वा या विशेषणाबरोबर व्यक्तय हे पद आहे. अव्यक्त म्हणजे काय? तर प्रकृतीचे जे सूक्ष्म परिमाण आहे ज्याला ब्रह्मदेवाचे सूक्ष्म शरीर असेही म्हणतात. स्थूल पंचमहाभूते उत्पन्न होण्यापूर्वीची जी स्थिती आहे त्या सूक्ष्म अपरा प्रकृतीचे नाव येथे अव्यक्त होय. परा आणि अपरा प्रकृती आपण पाहिले पहिल्या दुसऱ्या ह्याच्यात आणि त्याच्यामुळं त्यालाच आपण इथे अव्यक्त म्हटले या श्लोकामध्ये भगवंतांनी. ब्रह्मदेवाच्या दिवसांच्या आगमनाच्या वेळी म्हणजे जेव्हा ब्रह्मदेव आपल्या सुषुप्ती अवस्थेचा त्याग करून जागृत अवस्था स्वीकारतो तेव्हा त्या सूक्ष्म प्रकृतीमध्ये विकार उत्पन्न होतात आणि ती स्थूल स्वरूपात बदलते व त्या स्थूल रूपात बदललेल्या प्रकृती बरोबर सर्व प्राणी आपापल्या कर्मानुसार विविध रूपात संबंध होतात. हे म्हणजेच अव्यक्तापासून व्यक्तींचे उत्पन्न होणे होय. रात्रीचे आगमन म्हणजे काय? आणि त्याचवेळी अव्यक्तापासून उत्पन्न झालेल्या सर्व व्यक्ती त्यामध्येच विलीन होऊन जातात म्हणजे काय? तर 1000 दिव्य युगे झाल्यावर जेव्हा ब्रह्मदेव जागृत अवस्थेचा त्याग करून सुषुप्ती अवस्था स्वीकारतो त्यावेळेच्या प्रथम क्षणाचे नाव ब्रह्मदेवाच्या रात्रीचे आगमन होय. त्यावेळी स्थूल रूपात परिणाम पावलेली प्रकृती सूक्ष्म अवस्था प्राप्त करून घेते आणि सर्व देहधारी प्राणी भिन्न भिन्न स्थूल शरीरांनी रहित होऊन प्रकृतीच्या सूक्ष्म अवस्थेत स्थित होतात. हे म्हणजे त्या अव्यक्तामध्ये सर्व व्यक्तींचे लय होणे होय. आत्मा हा अजन्म आणि अविनाशी होय. म्हणून वास्तविक त्याची उत्पत्ती आणि लय हे होत नाही. प्रकृतीमध्ये स्थित प्राण्यांशी संबंध ठेवणारा प्रकृतीचा सूक्ष्म अंश स्थूल रूपामध्ये परिणत होणे म्हणजे त्याची उत्पत्ती होय आणि त्या स्थूलाचा पुन्हा सूक्ष्म रूपात लय होणे म्हणजेच त्या प्राण्यांचा लय होणे होय असे समजावे. येथे अव्यक्ताला सूक्ष्म प्रवृत्ती असे म्हटले आहे बरं का. स्वरूपतः कोणताही फरक नाही. एकाच प्रकृतीचे अवस्था भेदाने दोन प्रकारे वेगवेगळे वर्णन आले आहे. तात्पर्य असे आहे की 7व्या अध्यायामधील 4थ्या श्लोकामध्ये ज्या अपरा प्रकृतीला 8 भेदामध्ये विभक्त आहे असे म्हटले आहे तिथेच या श्लोकात अव्यक्त या नावाने वर्णन केले आहे आणि 9व्या अध्यायातील 7व्या व 8व्या श्लोकामध्ये ज्या स्थूल प्रकृतीचे वर्णन आहे ती आपल्या अनिवर्च
अनिर्वचनीय स्वरूपात स्थित आहे आणि तिचे 8 भेद झाले नाहीत. ही मूल प्रकृतीस जेव्हा कारण अवस्थेमुळे सूक्ष्म स्थितीमध्ये बदलते, तेव्हा हीच 8 भेदामध्ये विभक्त झालेली आहे. अपरा प्रकृती या नावाने संबोधली जाते. अव्यक्त प्रवृत्ती ही जी आहे ती सारखीच आहे, हे भगवंतांनी सांगितले. तर ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या प्रारंभी सर्व भूते अव्यक्तामध्ये लीन होतात, परंतु जोपर्यंत ती भूते परमपुरुष परमात्म्याला प्राप्त करून घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचा पुनर्जन्मापासून पिच्छा सुटत नाही. ते आवागमनाच्या फेऱ्यामध्येच फिरत राहतात. हे दर्शवण्यासाठी भगवंत सांगतात, भूतग्रामस एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. हे पार्था, तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. तर भूतग्राम म्हणजे काय हे आपण पाहू. भूतग्राम हे पद येथे सर्व चराचर प्राण्यांच्या समुदायाचे वाचक आहे. त्याच्याबरोबरच स एव आणि अयम या पदाचा प्रयोग करून असे दर्शविले आहे की जे भूत प्राणी ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या प्रारंभी अव्यक्तामध्ये लीन होतात, ज्यांचे वर्णन पूर्वीच्या श्लोकात आपण पाहिले, तेच ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या प्रारंभी पुन्हा उत्पन्न होतात. अव्यक्तामध्ये लीन झाल्यामुळे ते मुक्त होत नाहीत आणि त्यांचे भिन्न अस्तित्वही नष्ट होत नाही. म्हणून ब्रह्मदेवाच्या रात्रीची वेळ समाप्त होताच ते सर्वजण पुन्हा आपापले गुण आणि कर्म यांच्याप्रमाणे यथायोग्य असे स्थूल शरीर प्राप्त करून घेऊन प्रकट होतात. भगवंत म्हणतात की कल्पकल्पांतरापासून अशा प्रकारे वारंवार जो अव्यक्तामध्ये लीन आणि पुन्हा त्यातून प्रगट होणारा, तोच तुला प्रत्यक्ष दिसणारा हा स्थावर जंगम भूत समुदाय होय. तो काही नव्याने उत्पन्न झालेला नव्हे. भूतवा म्हणजे काय, याद्वारे भगवंतांनी असे दर्शविले आहे की अशा प्रकारे हा भूत समुदाय अनादी कालापासून वारंवार उत्पन्न होऊन लीन होत आला आहे आणि ब्रह्मदेवाच्या आयुष्याची 100 वर्षे पूर्ण झाल्यावर ब्रह्मदेवाचे शरीर सुद्धा मूल प्रकृतीमध्ये लीन होऊन जाते आणि त्याचबरोबर सर्व भूत समुदायही त्यामध्येच लीन होऊन जातो. तरीही या फेऱ्याचा अंत होत नाही. त्यानंतरही हे सर्व त्याचप्रमाणे पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहतात. परमात्म्याची प्राप्ती जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तो भूत समुदाय अशा प्रकारे वारंवार उत्पन्न होऊन प्रकृतीमध्ये लीन होत राहील. म्हणूनच इथे आपल्याला मनुष्य शरीर हे भगवंत प्राप्तीसाठी दिलेलं आहे असं सगळे मोठे लोक म्हणतात. ते याचसाठी असावं असं आता मला वाटतंय. कारण नेहमी दुसऱ्या योनींमध्ये प्राप्त झाल्यानंतर भगवत प्राप्तीसाठी आपल्याला वेगळे विशेष प्रयत्न करावे लागतील, जे की आता आपण फारच सहज योगाने पुस्तक वाचन म्हणा, मनन चिंतन म्हणा करू शकतो. ते आपल्याला आता करायला पाहिजे. तर अवश्य या पदाचे तात्पर्य काय आहे, तर अवश्य हे पद भूतग्राम याचे विशेषण आहे. जो कोणी दुसऱ्याच्या अधीन असतो व स्वतंत्र नसतो त्याला अवश्य किंवा परवश असे म्हणतात. अव्यक्तापासून उत्पन्न होणारे आणि पुन्हा अव्यक्तामध्ये लीन होणारे सर्व प्राणी हे आपापल्या स्वभावाला वश आहेत. म्हणजे अनादिसिद्ध भिन्न भिन्न गुण आणि कर्मे यांना धरून या सर्वांची जी भिन्न भिन्न प्रकृती आहे, त्या प्रकृतीच्या किंवा स्वभावाच्या अधीन असल्यामुळेच यांना वारंवार जन्म आणि मरण असते. म्हणून 13व्या अध्यायातील 31व्या श्लोकात जसे भगवंतांनी सांगितले आहे की प्रकृतीमध्ये स्थित असलेले पुरुषच प्रकृतीजन्य गुणांना म्हणजे सुखदुःखांना भोगतो, तसेच प्रकृतीचा संग हाच त्याने बऱ्या वाईट योनीमध्ये जन्म घेण्याचे कारण होय. यावरून असे स्पष्ट होते की जो जीव प्रकृतीच्या पलीकडे पोहोचून परमात्म्याला प्राप्त करून घेतो त्याला पुनर्जन्म प्राप्त होत नाही. पराधीन असलेले सर्व भूत प्राणी वारंवार उत्पन्न होतात. त्यांना त्याच्या आपापल्या गुण व कर्माच्या प्रमाणे योग्य व्यवस्थेने उत्पन्न करणारा प्रकृती परमेश्वर ब्रह्मदेव अथवा कोणी दुसरा आहे काय. येथे ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीचा प्रसंग असल्यामुळे ब्रह्मदेवच सर्व प्राण्यांना त्याच्या गुणकर्माप्रमाणे शरीराशी संबंध करून वारंवार उत्पन्न करतो. महाप्रलयानंतर ज्यावेळी ब्रह्मदेव नसतो त्यावेळी भगवंत स्वतः सृष्टीची रचना करतात, परंतु
ब्रह्मदेव उत्पन्न झाल्यावर तेच सर्वांची रचना करतात. 9व्या अध्यायामध्ये पण 7 ते 10 श्लोक आणि 14व्या अध्यायामध्ये सुद्धा 3रा आणि 4था श्लोक जो सृष्टी रचनेचा प्रसंग आहे तो महाप्रलयानंतरच्या महासर्गाच्या आदिकालाचा आहे. आणि येथील वर्णन हे ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या नंतर म्हणजे प्रलयाच्या नंतर आणि ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या प्रारंभीच्या वेळचे आहे. तर ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या प्रारंभी ज्या अव्यक्तामध्ये सर्व भूते लीन होतात आणि दिवसाचा प्रारंभ होताच ज्याच्यापासून ती उत्पन्न होतात तेच अव्यक्त सर्वश्रेष्ठ आहे काय, किंवा त्यापेक्षा निराळे असे दुसरे पण काही आहे? यावर भगवंत म्हणतात, परस्तस्मात् भावोन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परम दिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही. तस्मात या विशेषणाबरोबर अव्यक्तात हे पद इथे कशासाठी आलं आहे तर भगवान सांगतात 18व्या श्लोकामध्ये ज्या अव्यक्तामध्ये सर्व व्यक्ती भूत प्राणी हे लय होतात असे सांगितले आहे त्याच वस्तूचे वाचक इथे तस्मात या विशेषणासह अव्यक्त हे पद आले आहे. त्याहून वेगळा अव्यक्त भाव हे असे तत्व आहे की त्याचे वर्णन या अध्यायातील 4थ्या श्लोकामध्ये अधियज्ञ या नावाने, 9व्या श्लोकात कवी पुराण या नावाने आणि 8व्या व 10व्या श्लोकात परमदिव्य पुरुष या नावाने, 22व्या श्लोकात परमपुरुष या नावाने आणि 9व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात अव्यक्त मूर्ती या नावाने केलेले आहे. पूर्वोक्त अव्यक्त याच्यापेक्षा हे अव्यक्त पर आणि अन्य आहे असे म्हणून त्याच्यापेक्षा याची अत्यंत श्रेष्ठता आणि विलक्षणता सिद्ध केलेली आहे. याचा अभिप्राय असा आहे की दोन्ही वस्तूंचे स्वरूप अव्यक्त असले तरी दोन्ही एका जातीच्या वस्तू नव्हेत. ते पहिले अव्यक्त जड, नाशवंत आणि ज्ञेय आहे, परंतु हे दुसरे अव्यक्त चेतन, अविनाशी आणि ज्ञाता आहे. याबरोबरच हे पूर्वोक्ताचा स्वामी, संचालक व अधिष्ठाता आहे, म्हणून हे त्यांच्यापेक्षा अत्यंत श्रेष्ठ आणि विलक्षण होय. अनादि आणि अनंत असल्यामुळे याला सनातन असे म्हणतात. सर्व भूते म्हणजे काय, इथे हे महत्वाचं आहे. ब्रह्मदेवापासून ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीमध्ये उत्पन्न व विलीन होणारे व आपापले मन, इंद्रिये, शरीर, भोग्य वस्तू आणि निवास स्थानासह जितके चराचर प्राणी आहेत त्या सर्वांचे वाचक इथे सर्व भूते हे शब्द आहे. महाप्रलयाच्या वेळी स्थूल व सूक्ष्म शरीराने रहित होऊन हे सर्व अव्यक्ताकृत माया नामक मूल प्रकृतीमध्ये लीन होऊन जातात. तो त्यांचा नाश होय. त्यावेळी ही प्रकृतीचा अधिष्ठाता असलेला सनातन अव्यक्त परमदिव्य पुरुष परमेश्वर प्रकृतीसह त्या सर्व जीवांना आपल्यामध्ये लीन करून आपल्याच महिम्यामध्ये स्थित राहतो. हेच सर्व भूते नष्ट झाल्यानंतरही त्याचे नष्ट न होणे हे होय. तर 8व्या आणि 10व्या श्लोकामध्ये अधियज्ञाच्या उपासनेचे फल हे परमदिव्य पुरुषाची प्राप्ती, 13व्या श्लोकात परमाक्षर निर्गुण ब्रह्माच्या उपासनेचे फळ परमागतीची प्राप्ती व 14व्या श्लोकामध्ये सगुण साकार भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचे फळ ही भगवंताची प्राप्ती असे सांगितले आहे. त्यामुळे या तिन्हीमध्ये कोणत्या तरी प्रकारचा भेद आहे असा भ्रम होऊ नये या उद्देशाने आता सर्वांच्या एकतेचे प्रतिपादन करीत भगवंताच्या प्राप्तीनंतर पुनर्जन्माचा अभाव होतो असे भगवंत दाखवित आहे. मी पुढे कंटिन्यू करायचंय का कोणी वाचणार आहे? ताई अजून 20 मिनिटं आहेत आपल्याकडे. कोणी करणार आहे का? वाचून घेऊ का पुढे? आहे त्या श्लोकावरतीच काढलेलं आहे ते वाचायचं का कसं? मग ताई वाचणार असल्या तर पुढचं वाचू देत. मग ह्याच श्लोकांवरती काढलं होतं थोडं, म्हणजे अच्छा. मग त्यांना आपण वाचू द्या, हरकत वाचू द्या. मी थांबते. वाचायचं का? हा, वाचायचं वाचा का? मनीषा ताई. हा.
आपल्याला मृणालताईंनी सांगितलेलेच तेच श्लोक मी पुन्हा घेते. पुढचे घ्या ना ताई, 21 पासून पुढचे 10 घ्या. पण त्याचं मी काढलं होतं थोडस, मग ते वाचून दाखवायला लागणार जरा, असं होणार. हो वाचा. हरकत 10 नाही, तुम्ही जे श्लोकांचं. नोट्स काढल्यात ना ताई त्या वाचा आधी, मग परत मृणाल ह ताई घेतील थोडस. हा हा, असं ठीक का? आहे. ठीक. हा 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 हा. तर सातव्या श्लोकात आपण आता हा 8वा अध्याय घेतोय. 7व्या श्लोकात अध्यायात आपण 29व्या श्लोकात जे निर्गुण आणि निराकार परमात्म्याचे वर्णन केले आहे, तेच या 11, 12 आणि 13व्या श्लोकात विस्ताराने सांगितलेले आहे आपल्याला. वेद जाणारे लोक ज्याला अक्षर म्हणतात, आसक्तीरहित महात्मा लोक ज्याला प्राप्त करतात किंवा त्याच्या प्राप्तीची इच्छा करतात, ब्रह्मचर्याचे पालन करतात, ते मी तुला संक्षेपाने सांगतो. तर 4ही आश्रमाचे वर्णन केले गेले आहे यामध्ये. यदक्षर वेद विदो वेदांती म्हणजे गृहस्थाश्रम, विशंती यद्यतयो वीतरागाः, विशंती यद्यतयो म्हणजे संन्यास आणि वानप्रस्थाश्रम, यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरंती त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रमचा संकेत दिला आहे. मुक्ती ही सर्वच आश्रमात व वर्णात मिळते, पण येथे अर्जुन क्षत्रिय असून युद्ध टाळायचं बघत होते, त्यामुळं कर्तव्याचा त्याग करत होते, म्हणून येथे वर्णधर्माचे वर्णन केलेले आहे, आश्रम धर्माचे नाही. हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानाचा शेवट आहे, ब्रह्मज्ञानाची खाण आहे. या मनाला विषयाकडे बाहेर धावण्याची सवय लागली आहे, ती सवय ज्या योगाने सहज मोडेल, मन हे हृदयाच्या डोहामध्ये बुडेल तसे करावे. तुकाराम महाराज काय म्हणतात की, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते, मन गुरु आणि शिष्य करी आपुलेच दास्य. किती छान सांगितलंय बघा. मन गुरु आणि शिष्य, मनच आपलं गुरु पण आहे आणि शिष्य पण आहे, आणि तेच आपल्याला दास्यामध्ये हे करत असतात. प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती, गतीला पण मनच नेत आणि अधोगतीला पण नेणार आपल्याला मनच आहे. तर माऊली काय सांगतात की, साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. त्यामुळे मनासारखं हे दैवत नाही आहे. मनाला तुम्ही ज्या पद्धतीनं लावणार, कामाला लावणार, त्या पद्धतीनं ते मन काम करणार. त्यामुळं मनाला तुम्ही आपलं दास बनवा, असं माऊलींनी पण सांगितलं ना, तुकाराम महाराजांनी पण सांगितलं. त्यामुळे मनाला सवय लावणे हे महत्वाचे आहे. तर 12वा जो श्लोक आहे, सर्व द्वारांनी संयम्य मनोवृद्धी निरुद्धच मूर्ध्याधायात्मना प्राण अस्तित्व योग धारण. संपूर्ण दारांना बंद करून मनाच्या हृदयात निरोध करून आणि आपल्या प्राणांना मस्तकात स्थापित करून योग धारणेत सम्यक प्रकाशाने स्थित होऊन जो साधक हे योग करतो, त्याला जोडूनच 13वा आपण श्लोकातलं पण सांगितलं की, ओम या अक्षराच्या ब्रह्माचे उच्चारण आणि माझे स्मरण करीत शरीराला सोडून जातो, तो माझ्या परमगतीला प्राप्त होतो. तर यामध्ये 13व्या श्लोकामध्ये पण ते 12 आणि 13व्या श्लोकात एकत्रच अर्थ सांगितलेला आहे. संपूर्ण इंद्रियाचा संयम करून घ्यावा. म्हणजे काय करायचं, तर संपूर्ण इंद्रिय म्हणजे काय, मगाशी ताईंनी सांगितलं तसं ज्ञानेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. तर पंच ज्ञानेंद्रिय काय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि इंद्रिय कुठल्या तर त्याचे शब्द आपण बोलतो तोंडाने, श्रोत्र त्वचा नेत्र रसना नासिका, हे 10 झालेत. आणि त्या 5 क्रिया म्हणजे ज्याच्यानं बोलणं होतं, कानानं ऐकलं ग्रहण केलं जातं, गमन करतो आपण, चालतो, तर मूत्र विसर्जन करतो आणि मल विसर्जन करतो. या क्रियाप्रमाणे वाणी हा चरण उपस्थ आणि गुदा या 5 कर्मेंद्रियाचा निरोध करावा. त्या म्हणजेच निरोध करावा म्हणजे ह्याच्या जे आपल्याला डोळ्यांनी चांगलं बघायची इच्छा होते, कानाने चांगलं ऐकायची इच्छा होते, मग त्याच्या मागे आपण धाव घेत असतो. तर ह्या सगळ्याचा विरोध करून मनाला सुद्धा हृदयातच बंदिस्त करून ठेवावं, म्हणजे ते भटकायला इकडे तिकडे जात नाही. माऊली काय म्हणतात की, तरी सहजे मन कोंडले हृदयची असेल उघडे,
जैसे करचरणी मोडले परिवरून संडी. जसे हातपाय मोडलेला मनुष्य घरदार सोडत नाही, त्याप्रमाणे मनाला पांगळ करून टाका. मनाला तुम्ही पांगळ करा, म्हणजे ते तुमचं इकडं तिकडं धावणार नाही. बहिणाबाई पण काय म्हणतात की मन वडाय वडाय उभ्या पिकातले ढोर, किती हाकल हाकल पुन्हा येई पिकावर. ते मनाची अवस्था आपली तशी असते. म्हणजे मन आपण जरी इथं वाचत असलो, इथं ऐकत असलो, तरी आपलं मनामध्ये तिसरे विचार येत असतात. त्यामुळे मनाला आपण त्या पांगळ्या मनुष्यासारखं करून ठेवायचं की ते घराबाहेर पडताच येत नाही त्याला, असं माऊलीने आपल्याला सांगितलंय. आणि ते पांगळ करून आपण काय करायचंय, तर महाराज काय म्हणतात, तुकाराम महाराज, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे. ह्या सगळ्या बंधनापासून उकलल्या गाठी देतातली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले गर्विते. म्हणजे हे प्राणायाम वगैरे करून मस्तकाच्या इथे आपलं लक्ष केंद्रित करून, तर हे सगळे योगी लोकांची कामं. पण योगी लोकांच्या बरोबर हे अगदी असाध्य आहे असं पण नाहीये, तर सोपं पण आहे. की कारण हा आपला जो देह आहे तो सगळ्या ह्या काम क्रोधाने भरलेला. काय करायचंय की तुका म्हणे देह भरला विठ्ठले, तुकाराम म्हणाल की तुम्ही विठ्ठलाने देह भरा आणि काम क्रोध केले घर रीते. म्हणजे काम क्रोधांचं घर तुम्ही रीत करा. मन माझे चपळ न राहे निचळ, घडी एकी पळ स्थिर नाही. मन माझे चपळ न राहे निचळ, घडी एकी पळ स्थिर नाही. एकही पळ ते स्थिर राहू शकत नाही बघा. त्या मनावरती या श्लोकामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. याकरता हे मनाचे काम फार कठीण, ते फक्त योगानेच शक्य आहे. निर्गुण निराकार भक्तीसारखे मगच प्राप्त होते, याच्याविषयी भगवंताने 6व्या अध्यायात अगदी सखोल सविस्तर सांगितले आहे. पण हे कठीण आहे, म्हणून आता पुढच्या 14, 15, 16 श्लोकात सगुण साकार भक्ती सहजतेने प्राप्त होते ते सांगतात. ते किती समजून घ्यायचं, त्या भगवंताने आपल्याला असं नाही तर असं करा. म्हणजे जर तुम्हाला योगाचं जमत नसेल तर तुम्ही माझ्या सगुण साकारातली भक्ती करा, हे असं भगवंत आपल्याला ठिकठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांनी समजून सांगितलेलं आहे. तर 14व्या श्लोकात काय, अनन्य चेता सततं यो मां स्मरती नित्यशा तस्याहं सुलभ पार्थ नित्य युक्तस्य योगिनः. आणि त्या 14व्या श्लोकात तो अनन्य चिंताने माझे नित्य, जो अनन्य चेता असं म्हणजे अनन्य चित्ताने माझे नित्य निरंतर स्मरण करतो, त्या योग्यासाठी मी सुलभ आहे, मी भगवंताचा आहे, दुसरा हा भाव असणे म्हणजेच अनन्य. झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत गाढ माझे चिंतन करत असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मृत्यू समयी जसे एखाद्या वस्तूचा आपण विमा उतरतो किंवा खरेदी केलेल्या वस्तूची आपण गॅरंटी पिरियड असतो, मग आपण त्या गॅरंटी पिरियड मध्ये आपण त्या वस्तूचं काही सुद्धा चिंता करत नाही की बाबा जरी गॅरंटी पिरियड मध्ये खराब झाली तर आपण ती बदलून आणू शकतो. आपण त्या वस्तूची काळजी करतो का, तर नाही करत. तसं हे शरीर, शरीर म्हणजे ती त्या आपल्याला मिळालेली भगवंताची देणगी आहे, भगवंताचं ते एक बक्षीस आहे. तर हे शरीर व शरीराचे सर्व भाग त्याचेच आहेत. मग आपण आपले शरीर बुद्धीसहित त्याला समर्पित केले पाहिजे. नुसतं शरीर समर्पित करून उपयोग नाही, तर ते बुद्धीसहित भक्ती योगाद्वारे सेवा करणाऱ्या अनन्य भक्ताला कोणती अंतिम अवस्था प्राप्त होते ते या श्लोकात सांगितले आहे. 13व्या श्लोकामध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी. शिवाय वेगवेगळ्या योग पद्धती सांगितलेल्या आहेत. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, हठयोग. यात काही प्रमाणात भक्ती होते. या कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, या हठयोगामध्ये काय होतं तर थोड्या प्रमाणात भक्ती होते. पण या श्लोकात भक्ती योगाचा ज्ञान, कर्म, हठ याशिवाय उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजे ह्या 14व्या श्लोकामध्ये त्याच्यामध्ये ज्ञान नाही, कर्म नाही, हट नाही, आपल्याला म्हणजे अहंकार नाही, अशा शिवाय जी भक्ती होते, विशुद्ध भक्ताला कशाचीच इच्छा नसते. चैतन्य चरितामृतात शुद्ध भक्ताला निष्काम असे म्हटलेले आहे. अर्थात स्वार्थ त्याला दूरवर शिवत नाही, त्यालाच या परिपूर्ण शांतीची प्राप्ती होते. जे योग आहेत त्यात थोडाफार स्वार्थ असतो, पण या भक्ती योगात तसं नाही. अनन्य चेता भक्तिभावाने मन एकाग्र होते. मनाची मने गुंपियला शेला बाप रुक्मा देवीवरून वरुदा विठ्ठल अर्पिला. माऊलींचा हा अभंग आहे बघा, मोगरा फुलला मोगरा फुलला. या भक्तियोगाचा प्रारंभ सुलभ अशा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या सोप्या अगदी
महामंत्राच्या जपाने होतो बघा. भक्तासाठी भगवंत सदैव मदत करायला तयार असतात. ते फार कृपाळू उदार आहेत. गीतेत 10व्या अध्यायात 10व्या श्लोकामध्ये ददामी युद्ध योगंतम म्हणजे पुरेशी बुद्धी भगवंत भक्ताला देतात. पुरेशी बर का बुद्धी देतात, पुरेशी बुद्धी भगवंत भक्ताला देतात, जेणेकरून त्याला भगवत धामात जाऊन भगवंत प्राप्त होऊ शकेल. भक्ताचा विशेष गुण काय आहे तर सदैव भक्तीत लीन राहून कधीही विचलित न होता तो आपली सेवा कोणत्याही काळी व स्थळी करू शकतो. भक्त योग भक्ती योग कसा आहे बघा, 5 प्रकारे भक्ती करता येते. तर शांत भक्त, दास्य भक्त, साख्य भक्त, वात्सल्य आणि माधुर्य. तर शांत भक्ताचं उदाहरण काही एकनाथ महाराज, अतिशय शांत म्हणून त्यांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणलं. तर दास्य भक्त, हनुमानासारखी दास्य भक्ती उदाहरण देतात हनुमानांचं. साख्य भक्त म्हणजे सुदामा, वात्सल्य म्हणजे यशोदा आणि माधुर्य म्हणजे राधा. तर हा आपल्याला जो महामंत्र आहे ह्या सगळ्यामध्ये जे महत्वाचं आणि अगदी साधं सोपं सुलभ साधन जे काय ते हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ह्या एका फक्त महामंत्रामुळे आपण भगवत धामाची प्राप्ती आपण करू शकतो. तर 15वा श्लोक काय आहे बघा, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम ना नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धिम परमांगता. माझी प्राप्ती झाल्यावर या महात्मजन जे आहेत या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच येत नाहीत, त्यांना परमसिद्धी प्राप्त होते असे भगवंत सांगतात. वेदामध्ये परमलोकाचे वर्णन अव्यक्त अक्षर परमागती असं केलेलं आहे. पुनर्जन्म म्हणजे नवीन शरीर धारण करणे, मग ते कोणतेही असो, मनुष्याचे, पशु पक्षी प्राणी, परंतु ते धारण करण्यात दुःखच दुःख असते, म्हणून त्याला दुःखालयम असे म्हटले आहे. म्हणजे पुनर्जन्म हे दुःखाचंच घर आहे. त्यावेळी ज्यावेळी आपला जन्म होतो त्यावेळी आपली कातडी सोलल्यावर ज्या यातना आपल्याला होतात तशा यातना होत असतात, आणि त्या यातनापासून आपल्याला कधी एकदा सुटका होते असं होत असतं. या यातना सहन करून आपण जन्म घेतो आणि नंतर तर दुःखाला त्या अंतच नसतो. पण आपल्याला वाटतं की तो आता ते दुःख झालं की आपण ह्यातून सुटलो आणि आपण आनंदी होतो. पण आनंद न होता तर त्यावेळी तर आपल्या दुःखाला सुरुवात होते. त्यावेळी आपल्याला या त्रिगुणाचा वारा लागतो. आणि बालक जर थोडस अगदी 2-3 महिने असलं की त्याला काही जरी कष्ट झालं, जरा त्याला ओलं लागलं तरी ते रडायला चालू करतं, भूक लागली तरी रडायला लागलं. म्हणजे त्याला काही जरी कष्ट झालं तर ते रडतं, पण त्याला सांगता येत नाही, कारण ते सांगू शकत नाही, बोलता येत नसतं. थोडं मोठं झाल्यावर त्याला खाण्यापिण्याची, खेळण्याची, एखादं खेळणं पाहिजे अशी इच्छा होती, त्या पूर्ण नाही झाल्या तरी त्याला ते दुःख होतं. नंतर शाळेत गेल्यावरती भरपूर कष्ट करावं लागतं, भरपूर अभ्यास करायला लागतो, आणि मार्क कमी पडले तरी त्याला ते, शिक्षकांनी ओरडलं तरी त्याला ते दुःख होतं. परत शिक्षक दुसऱ्या लोकांपुढे ओरडले, दुसऱ्या मुलांसमोर ओरडले तरी त्याला ते जास्त दुःख होतं. मग यामधनं त्याचा द्वेष चालू होतो, मग शरीरशा यांनी अंतकरण त्याचं जळायला लागतं. काही मूर्ख लोक तर या मार्क्स कमी पडल्यावरती आत्महत्या पण करतात. पण त्यानंतर शाळेतील अवस्था झाली, तारुण्यात प्रवेश केल्यावरती वेगळंच असतं की आपल्याला हवा तसा जोडीदार मिळाला पाहिजे, हवा तसा विवाह झाला पाहिजे. पण तसा विवाह होऊन तरी दुःख संपतं का तर नाही. मग मुलाबाळांचे संगोपन, त्याच कष्टात आयुष्य, आणि त्यानंतर त्यांच्या लग्नाची काळजी. लवकर लग्न नाही झाले तर आई वडिलांची झोप उडते, झालं तरी परत नंतर त्यांना मूल बाळ होतं की नाही ह्याची चिंता, म्हणजे सतत बेचैनी. नंतर आली ती वृद्धावस्था मग आली की लगेच आले आपले बघा रोग, शरीरात पहिल्यासारखे करण्याची असमर्थता येते. उठणे बसणे चालणे खाणे पिणे यासाठी सगळंच म्हणजे क्रिया आपल्या कठीण होऊन जातात. माणसांकडून तिरस्कार सहन करावा लागतो, त्यांच्याकडून बरे वाईट बोलणे ऐकून घ्यावे लागते, खोकला झाला तर रात्रीची झोप उडते. म्हणजे ह्या गोष्टीला, ह्या दुःखाला तर अंतच नाही. पशुपक्ष्यांतही तेच आहे, प्राण्यात पण लहान बालकाला, काही प्राणी लहान आपल्याच पिल्लाला खाऊन टाकतात, त्यावेळी त्यांना पण दुःख होतं. याप्रमाणे नरकात आणि या 84 लक्ष योनीत दुःख भोगावे लागते. पुनर्जन्म म्हणजे मृत्यूची वाट आहे. 9व्या अध्यायात 3ऱ्या श्लोकात म्हणलंय, मृत्यू संसार वर्तमानी म्हटले आहे बघा. दुःखालय हे अशाश्वत, याचा अर्थ जसे भक्तांनी पालन करायचे, भक्तांनी पालन धर्माची स्थापना करण्याकरता भगवंत अवतार घेतात, दुष्टांचा नाश करण्याकरता भगवंताचा अवतार घेत असतो. तर
भगवंत घेतात तो अवतार, तसे हे भगवत भक्त म्हणजे जे भगवंताला अतिशय प्रिय असतात, म्हणजे जे संत महात्मे होऊन गेले ते भगवत भक्त तेच काम करण्यासाठी पुनर्जन्म घेतात, किंवा त्यांच्या बरोबरच भगवंताबरोबर त्यांचे पार्षद म्हणजे त्यांचे शिष्य बनून त्यांच्या बरोबर जन्म घेऊ शकतात. या सगळ्या ह्याच्यामध्ये महात्मा हा शब्द बघा, ह्या श्लोकामध्ये वापरलाय, 7व्या अध्यायात 19व्या श्लोकामध्ये वापरलाय, 9व्या अध्यायात 13व्या श्लोकामध्ये वापरलाय आणि 8व्या अध्यायामध्ये पण 15व्या श्लोकात वापरलाय. आरंभापासून भक्ती मार्गाची वाटचाल करणारा, अगदी आरंभापासून भक्ती मार्गाची वाटचाल करणारा लोभी माणसाप्रमाणे यासाठी हा महात्मा शब्द वापरलेला आहे. म्हणजे जो भक्ती मार्गाची आरंभीपासून आणि आपलं त्या भगवत भक्ताला कसं असतं की लोभी माणूस असा त्याला धनाची जशी जरा धन मिळालं की पुन्हा धन पाहिजे, पुन्हा धन पाहिजे, ह्याची जशी अपेक्षा त्याची संपत नाही, तसं त्या लोभी माणसाप्रमाणे यांचं असते की एकदा का भगवंत भेटला आणि त्याची ओढ त्यांना लागली तर त्यांना ती ओढ अधिकाधिक वाढत जाते, असे ते महात्मे असतात. आता 16व्या ह्याच्यात काय, ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्मन विद्यते. तर 16व्या श्लोकात काय म्हणते, अत्युच्च म्हणजे अत्यंत उच्च असलेल्या ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाचे स्थानेच आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात, परंतु माझ्या धामाची प्राप्ती झाल्यानंतर पुनर्जन्म होत नाही, असं भगवान सांगतात. तर ही लोक ही काय आहेत, जी मृत्यूलोक, मृत्यूलोक त्यामध्ये न त्याच्यापेक्षा चांगला लोक कुठला तर मरते लोक, मरते लोकांपेक्षा कुठला चांगला लोक तर देवलोक. म्हणजे मृत्यू लोकात पुण्य कमी, त्यानंतर जरा जास्त पुण्य झाले की मरते लोक, त्यानंतर ज्यादा पुण्य झाले की देवलोक, त्यानंतर ज्यादा पुण्य झाले की अजान देवलोक, त्यानंतर जास्त पुण्य इंद्र देवलोक, नंतर ब्रह्मलोक आणि नंतर भगवत प्राप्ती. तर भगवत प्राप्ती मध्ये काय आहे की सुख, इथं मात्र सुख ह्या सगळ्या धामापेक्षा इथं सुख मात्र अनंत आणि आगाध आहे. आणि पृथ्वीपासून या ब्रह्मलोकापर्यंत जे सुख आहे ते सीमित आहे, तात्पुरत आहे. आता हे ह्याच्यामधनं पण गवळण, आनंद ब्रह्मांडे उदरी ब्रह्मांडाचा धनी ऐके ऐसे रोमी ऐसे धेंडे, म्हणजे अनंत ब्रह्मांडे उदरी ज्याच्या आहेत तो असा हा ब्रह्मांडाचा धनी आहे. म्हणजे हे भगवंत श्रीकृष्ण आहेत. जसं की एखादा कार्यक्रम झाला आणि एखादी वस्तू विसरली तर आपण काय करतो की ती परत जाऊन त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन आपण ती लगेच घेऊन येतो. मग आपण आता ह्या इथं जन्माला आलोय तर आपल्या ह्याच्यामध्ये लागलं की परिवार, जमीन, धन यांच्यात जर आपल्याला ममता येऊन आपण त्यात अडकून पडलो तर आपल्याला पुनर्जन्म घेऊन परत यावंच लागतं. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम मामुपेतु तू कौंतेय पुनर्जन्मन विद्यते. माझे दर्शन म्हणजे माझे दर्शन झाले की तुला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही, पण ह्यामध्ये जर तू ह्या ममतेमध्ये अडकलं तर तुला पुनर्जन्माच्या ह्याच्यामध्ये अडकावं लागतं. जोपर्यंत आपण तिकीट काढले, आपण इकडं तिकडं गावाला जात असताना तर गावाचं ज्या ठिकाणचं तिकीट काढलंय, आपण कोल्हापूरहून पुण्याला चाललो तर पुण्यापर्यंत तिकीट काढलं तर आपल्याला पुण्याला उतरावंच लागतं. पुण्याच्या पुढे आपण जातो का मुंबईला? नाही जात, नंतर कंडक्टर आपल्याला बसमधून उतरून देतो. तसंच आपण जर आपल्या घरात बसून भक्ती केली किंवा आपल्या घरात बसूनच आपण हे सगळं जर केलं तर आपल्याला घरातून बाहेर कोण काढणार का? नाही. पण देवाच्या आता ह्या गाडीतनं का कंडक्टरनं उतरवलं, तसंच हे जे ब्रह्मलोक आहेत, हे विविध लोक आता सांगितले, मर्त्य लोक, अजान लोक, देवलोक, इंद्रलोक, ब्रह्मलोक. तर ह्या लोकात जरी आपण गेलो, पुनर्जन्म येऊन आपली पुण्याची क्षमता वाढली आणि आपण त्या लोकात गेलो तर त्या लोकांमध्ये पण राहून आपलं ज्यावेळी पुण्य संपतं त्यावेळी आपल्याला परत पुनर्जन्म हा घ्यावाच लागतो. तर हे सगळं करत असताना ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जायचं असेल तर आता तर सध्या वारी चालू आहे बघा. वारीमध्ये सुद्धा म्हणजे एवढी लोक असंख्य संख्येनं जातात, तर वारीमध्ये जाऊन तो अनुभव घेतला पाहिजे. जाता पंढरीचे सुख वाटे जीवा, जाता पंढरीचे सुख वाटे जीवा. तर ऐशी ऐशी सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, ऐशा सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिले शोधुनी अवघी तीर्थे. सगळी तीर्थे शोधून पाहिली तर अशा ह्या सुखाची उपमा आपल्याला येत नाही. पण हे सुख कसं आहे की तात्पुरतं, आपण वारीत गेलो की तेवढ्या पुरतं आपल्याला ते तसं वाटतं. तर तसं न करता सेना महाराजांनी काय सांगितलं की तुम्ही त्याचा अनुभव घेऊन तुम्ही ते करायला शिका. अशी शांतता, असा विसावा तुम्हाला कुठंच मिळणार नाही. हा सेना महाराजांचा अभंग आहे, जाता पंढरीचे सुख वाटे जेव्हा.
आणि 17व्या अध्यायात काय, 17व्या श्लोकात सहस्रयुग पर्यंतम हर यद ब्रह्मणो विदुः रात्रीन युग सहस्रांतान ते हो रात्र विदो जनाः. मानवीय गणनेनुसार 1 सहस्त्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे आणि अशाच 1000 चतुर्युगाची ब्रह्मदेवाची एक रात्र आहे. ही युग म्हणजे काय, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग, ही सगळी युग मिळून चतुर्युग तयार होतं. आणि हे एक चतुर्युग म्हणजे 1 सहस्त्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. तर ब्रह्मदेव काय करतात की ब्रह्मदेव फक्त ह्या सगळ्या जी व्यवस्थापन मॅनेजमेंट करत ते करत असताना ते भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे तात्काळ त्यांना मोक्षप्राप्ती प्राप्त होते. 18व्या अभ्यास योग युक्तेन चेतसा ज्ञान गामिना परमं पुरुषं दिव्य याती पार्थानुचिंतयन. तर याच्यामध्ये ब्रह्मदेवाचा दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि रात्र प्राणानुभूती तेव्हा तो व्यक्तातून पुन्हा अव्यक्तात जातात. आपण रात्री झोपतो त्यावेळी आपला संसार असतो का, आपण करत असतो का, तर आपला तो गळून पडतो. सकाळी जागे झालो की पुन्हा संसार स्मरणात येतो. ब्रह्मदेवाचा दिवस व रात्र सूर्यद्वारा नाही तर प्रकृतीद्वारा होतात. म्हणजे त्याची रात्र आपला जे हा 1 मिनिट ताई, 1 मिनिट. तर आपला जे हे होतं ते आपलं सूर्याद्वारे होतात रात्रंदिवस, पण ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र हा प्रकृतीद्वारा होत असतो. आणि 19व्या श्लोकात 19व्या श्लोकात काय म्हणले, भूतग्रामं स एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वश पार्थ प्रभवत्य हरागमे. तर पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि रात्र होतात, लय पावतात. तर भगवंताला एकट्याने पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि रात्र होतं तेव्हा पुन्हा लय पावतात. तर भगवंताला हे एकट्याने खेळता, हे सगळे जे मांडायचं होतं ते एकटा त्याला आलं असतं हे करता, तर त्याला ते खेळता आले असते, पण त्यानं ते जमले नाही. म्हणून त्यानं काय केलं, खेळण्यासाठी प्रेमाचे आदान प्रदान करण्यासाठी भगवंतानी या प्राणी समुदायाला म्हणजे आपल्या ह्या शरीररूपी खेळण्यासहित प्रगट केले. खेळाचा नियम काय असतो की खेळाचे पदार्थ वस्तू खेळापुरतेच वापरायचे असतात. ते घरी पण घेऊन जायचे नसतात. आपण मैदानात गेलो की तिथं वापरायचे आणि तिथं ते सोडून यायचे, किंवा शाळेत गेलो तर शाळेत ते वापरत होतो. पण ते आपण विसरून गेलो. खेळाच्या पदार्थांनाच म्हणजेच या शरीराला आपण आपले मानू लागलो. त्यातच आपली मोठी फसगत झाली आणि आपण भगवंताला पारखे झालो. झोपणे म्हणजे ब्रह्मदेवाचे जे झोपणे त्याला सर्ग आणि प्रलय म्हणतात, आणि ब्रह्मदेवाचं उठणे ते महासर्ग आणि महाप्रलय. तर ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापलीकडे 2 तत्वे आहेत, एक मूळ प्रकृती आणि परमात्मा. पण ह्या मूळ प्रकृतीपेक्षा पण श्रेष्ठ काय आहे तर परमात्मा. आणि जिथं परमात्म्याची आपली हे होते तिथं भगवत भक्ती, जिथं परमात्म्याला एखादा भगवत भक्त जिथं परमात्म्याला अं जाऊन मिळतो तिथं त्याला ते त्या जन्माच्या ह्याच्यातून तो पूर्णपणे त्याचं पुनर्जन्म हे त्याच्या आयुष्यात पुन्हा कधी येत नाही. आता हे स्थायी तत्व म्हणजे काय आहे की परा आणि अपरा. परा म्हणजे स्थायी, की तिथं इकडं तिकडं हलत नाही, आणि अस्थायी म्हणजे अपरा, त्याचं परिवर्तन सारखं होत असतं. चालत्या गाडीत बसलो तर आपल्याला काय वाटतं की झाडे पळत आहे, पण जात असतो आपणच. तसं या संसाराला आपण चिटकून बसलो आहे. त्यामुळे तुकाराम महाराज पण आपल्याला काय म्हणतात, जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत ह्या जिभेने, ह्या कानाने आणि त्या डोळ्याने ह्या भगवंताचं स्मरण करा. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख, तुम्ही ऐका विठोबाचे नाम. म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मनाला तुम्ही हे करून, ह्याच्यामध्ये जर 6व्या अध्यायात जे सांगितलेलं आहे की मन एकाग्र करून शरीरावरती, शरीराच्या सगळ्या विषय वासनावरती विजय मिळवायचा आहे,
तेच याच्यामध्ये पण आपल्याला इथं 20व्या श्लोकापर्यंत तेच सांगितलेले, तो विजय कसा मिळवायचा. मग तुम्ही जर निर्गुण निराकार जमत नसेल तर तुम्ही साकार सगुण भक्ती करा, हे आपल्याला भगवंतानी सांगितलेलं आहे. जय श्रीकृष्ण ताई. खूप छान सांगितलं ताई, छान अभ्यास आहे. जय श्रीकृष्ण. छान. प्रथमाला किती मार्क पडले? खूप सुंदर नाही, छान. आता बसलीये प्रथमाला. हो का? अभ्यास खूप छान आहे बरं ताई, छान मार्क पडतील. दोघींनी धन्यवाद. पण छान सांगितलं आज, पण विषय थोडासा गहन आहे एवढं लक्षात येते. हो, नाही, भरपूर वेळा ते वाचलं पाहिजे, हा, ऐकलं पाहिजे, तर त्यावेळी ते लक्षात येते. बरोबर. एकच अनुभव सांगते ताई या सगळ्या विषयाबद्दल. आपल्या हा. एक अनुभव असा आहे की आमच्या परिचित एक जण आहेत, त्यांचं वय सध्या 80 वर्ष आहे आणि त्यांना पहिल्यापासून विठ्ठल विठ्ठल असं म्हणण्याची सवय आहे. म्हणजे ते जरी आपल्याशी बोलत असले तरी आणि विचारलं की तू कसा आहेस, तरी त्यांच्या मनात विठ्ठल विठ्ठल सुरूच असतं. म्हणजे आपण सांगतो की हो काका मी छान आहे, मी असं आहे, मी तसं आहे, पण तेवढ्या वेळात सुद्धा त्यांचे 10 वेळेला विठ्ठल म्हणून होतं. ही त्यांची बरोबर. सवय आहे. बरोबर. तर आता हे जेव्हा मी सगळं वाचतेय, मला तेव्हा त्यांची आठवण झाली. आणि त्यांना कोणताही आजार नाही, बीपी, डायबेटीस वगैरे. ते स्वतःच्या पायाने आता सुद्धा चालत जातात, चालत येतात, व्यवस्थित विठ्ठल नाम घेत राहतात, असं त्यांचं. बरोबर. त्यामुळे अशी ही सगुण हॅलो ताई. भक्ती ही होऊ शकते. बरोबर आहे. बरोबर. हॅलो, हा, बोला ताई. मी स्वाती मालेवार, हा, बोला. ग्रुप नंबर 100. हा, मला मला प्रथमा परीक्षा द्यायची होती. हरकत नाही. कुठे राहता ताई तुम्ही? हॅलो, हा, कुठे राहता तुम्ही? हॅलो. मी भंडाराला राहते, भंडाऱ्याला राहता. ठीक आहे, हरकत नाही ताई. नागपूर तुम्ही जवळ भंडारा. हा, बर तुम्ही पुण्याला कोणी असत आहे का तुमचं? विद्याताईंकडे तुम्ही फॉर्म भरा, तुमचं पूर्ण डिटेल अच्छा. माहिती सांगा. फॉर्म आपण जो मेसेज पाठवला आहे त्याच्यावर त्यांचं नाव पण आहे, पत्ता म्हणजे, आणि फोन नंबर पण. विद्याताईचा विद्याताईचा फोन नंबर. आपण जो हे पाठवलेलं आहे परीक्षा देण्यासाठीच फॉर्मॅट जे पाठवलंय त्याच्यावर पूर्ण दिलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या फोन हो, नंबर सहित ठीक. तुम्हाला काय बर पाठवायचं आहे ते पण दिलेलं आहे. आणि समजा जर बर, नाही सापडलं तर परत मला मेसेज टाका, मी देते तुम्हाला. ठीक हा, चालेल. आहे. ओके. चालेल. आज जय वेळ श्री झाला खरं तर. हा अं, हा, जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. आपण थांबूया तिथेच. ताईंनी एक अनुभव छान सांगितला खरं तर. आणि असाच मला एक परवा अनुभव आला की विद्याताई म्हणून आहेत, इकडे विदर्भामध्ये मधील आहे आणि आपल्याच साधकामध्ये आहे बघा. हम्म. आपल्या ग्रुपला जॉईन झालेले आहेत आणि म्हणजे जास्त काही शिक्षण नाही म्हणा किंवा काही नाही जास्त, स्वतः नर्स आहेत. आता अच्छा. नर्स म्हणले की डिलिव्हरी करतात, सगळ्याच पेशंट्सला बघितलं जातं. पण हम्म. त्यांनी सांगितलेला जो एक अनुभव आहे इतका सुंदर आहे, अगदी म्हणजे कुठेतरी मनाला विचार करण्यासारखं आहे की आपण काय करतो आहोत खरंच सांगायचं आलं तर. हम्म. हम्म. त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचं जास्त शिक्षण नाहीये म्हणे ताई, आणि असंच कोणाकडून तरी समजलं. प्रल्हाद महाराजांना त्यांनी नंतर गुरु केलं हम्म. आणि आपल्या ग्रुपवरचे प्रवचन वाचतात, ऐकतात, त्याच्यानंतर ज्या काही हा. माहिती भेटते त्याचा अभ्यास करतात त्या अगदी. आणि विशेष म्हणजे विष्णू सहस्रनामाच्या ग्रुपवरचे आपल्या ऑडिओ जे टाकलेले आहेत म्हणा, व्हिडिओ हम्म. जे हम्म. टाकलेत ते ऐकून त्यांनी विष्णू सहस्रनाम पाठ केलं. आणि नंतर त्यांनी सांगितलं की मला एवढी गोडी लागली ह्या गोष्टींची की हा. म्हणजे एक ध्यास जो असतो तो त्यांना लागलं. मला कळत नाही म्हणे ध्यास मा- काय असतं, माझं पण तसंच चिंतन झालेलं काय आहे. मला असतं, संस्कृत बद्दल थोडी मनन भीती काय होती आधी. असतं. हा. हा, भीती होती. मग हळूहळू माझ्या बहिणीने पण इथे जॉईन केलेलं आहे. अच्छा. तर मग आम्ही दोघी जणी आहेत, त्याच्यामुळे मला तिच्याबरोबर मला पण थोडीशी गोडी वाटली. आणि मग आता त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला, म्हणून आता करायचं. अरे वा. तिने पहिली परीक्षा दिलेली आहे, पद्मा अच्छा. मदनकरनी. कुठून दिली त्यांनी हा, परीक्षा? म्हणून म्हटलं की मला वाटलं की मी पण देऊन टाकावी. बर बर. बहिणीने कुठून दिली इच्छा झाली परीक्षा? त्याच्यामध्ये. बहिणीने परीक्षा कुठून दिली? ताई मी पद्मा मदनकर. मी हा. पहिली परीक्षा दिलेली आहे, अच्छा. प्रथमा.
आणि विद्या मध्यमाला आता अपियर झालेली बरं, आहे. हो विद्याताईंकडे हो. बसलात ना तर तुम्ही? मी नागपूर. हो, मी ताईला नंबर देऊन देते हा, आणि त्याच्यावर माहिती पाठवून देते. ठीक आहे चालेल ताई. चालेल. हो, ओके, चालेल. चालेल. धन्यवाद. ओके, नमस्कार. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. तर असे काही अनुभव आहेत आपल्याकडे पुष्कळसे, जेणेकरून की खरंच म्हणजे एखादा साधक जो असतो तो पूर्णपणे कसा मनन करतो त्याला कळत पण नाही की आपण मनन करतो किंवा चिंतन करतो, पण तो पूर्णपणे नामात बुडालेला कसा असतो याची उदाहरणं ऐकायला मिळतात. आणि ते खरंच अंगावर शहारा येणारे असतात त्यांची उदाहरणं. आणि कुठेतरी असं वाटतं की आपण काहीच करत नाही त्या मनाने. थांबूया तिथंच आपण. चालेल. हो, हो, धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांना जय श्री कृष्ण. शेवटची प्रार्थना म्हणतात आहे. कोणीतरी म्हणा शेवटची कोण, मी प्रार्थना. म्हणू का ताई? हो, म्हणा ना, म्हणूनच तुम्हालाच म्हणले. योगेश सचिदानंदम व्रजप्रियम वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण ताई. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्रीकृष्ण जय ताई. श्रीकृष्ण. ओके, उद्या अपर्णाताई तुमचा आहे नंबर, तयारी करून ठेवा. ताई, हो. हो, 21 ते 28 घ्यायचे ना? हा, 21 ते 30. 28 8व्या अध्यायामध्ये एकूण किती येतं? 34 येत वाटतं 8व्या अध्यायामध्ये. हा, 8 राहिले आता. 28. 8व्या, माहिती ऐकताना खूप मन रमतंय, खूप छान वाटतंय. बरोबर. 8व्या अध्यायामध्ये हे किती आहे श्लोक? 34 आहेत का? हॅलो, इथे 10 8 मला आवाज येत नाही येत आहे. मेसेजवर बोलूयात. चालेल, ठीक आहे. चालेल चालेल. हा.